कणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचं हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप हसतो रे कसा, जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला आसव तुला दिसणार कसा. बाप वागवी मुलांना तळ हात पाकळ्यात, अशा बापासाठी यावे एकदा पाणी या डोळ्यात, एकदा पाणी या डोळ्यात. रडला रे तो, त्या लेकीला मिठी मारताना रडला. ए बाई चालली का ग बाबा, जाऊ द्या ना. अगं ती ब्लड प्रेशरची गोळी लक्षात नाही का उद्या, मला वाटलं तू गेली नशील सासराला. बाप रडत नाही काही. अरे बाप साठवितो अश्रू फक्त एका क्षणासाठी, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. खऱ्या अर्थाने ती लेक सासरी जाते ना, त्यावेळेस तो बाप रडतो. इथं बसलेल्या प्रत्येकाला लेक आहे, प्रत्येक बाप आहे. काहींची लेक 2 वर्षाची 3 वर्षाची आहे. मी कालच्या कीर्तनात सहज सांगून गेलो, मलाही 2 मुली आहेत. विचारा माझ्या बाबांना, ह्यांना विचारा. ज्यावेळेस मी घरातून निघतो ना, त्यावेळेस ते मला भेटून जातात. मी त्यांना भेटतो कारण त्यांना आनंद वाटतो. त्यांना माहिती नाही मी का भेटतो, पण मी यासाठी भेटतो. माझं मन हे असतं की मी निघालोय प्रवासात, परत येईल का नाही ही शेवटची मिठी असू शकते. हे कलाकार आहेत, आयुष्य हे सगळं सोडून 7 दिवस रवी गुरुजी ही माणसं इथे येतात. त्यांची घरची नाही वाट बघत, घरची वाट बघत असतात प्रत्येकाच्या. कुणाचं कोणतरी वाट बघत असतं बरं का. मला वाटतं हे त्यागाचं जीवन आहे कलाकारांचं. कुणाला आई आठवते, कुणाला बाप आठवतो, कुणाला लेकरू आठवतं. तरुणांना सांगन एवढंच, त्या आईने जरी तुका जरी घेतला दिला ना, तर या तळ हातावर घ्या बरं का त्या मायबापाचा तुका. या तळ हातावर ज्याने मायबापाचा तुका घेतला ना, हा हात आयुष्यभर कधीच पसरायची वेळ येणार नाही दादा, कधीच पसरायची वेळ येणार नाही. अजून एक वाक्य सांगतो, ज्याचं प्रारब्ध प्रतिकूल आहे, ज्याच्या जीवनात अडचणी आहेत, त्यांनी आई वडिलांची सेवा शेवटपर्यंत करा. तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो त्याचं प्रारब्ध अनुकूल होतं. हे सेवेचं फळ आहे मायबाप, हे सेवेचं फळ आहे. सांगून जाईल मी तुम्हाला. झाले माझं कीर्तन. ही लोक गेली, पण खऱ्या अर्थानं शिवा गेल्यानंतर शिवाजी राजा आई समोर आला. आई चार नग पुरणपोळी शब्द दिला होता ना, आलो तुझ्यासाठी. मला वाटतं हे जीवन त्यागाचं हा शेवट गोड. गेला माझा ताना, गेला माझा सैनिक. ही गेली ही माणसं, ही परत नाही येणार रे. या इथं बसलेल्यांच्या जीवनातले मायबाप गेले, पण जाताना त्यांच्या जवळ तुम्ही हवेत. त्यांना घास भरवा आणि सांगा, ते सांगतात हे सगळं तुझ्यासाठी सोडून चालले, फक्त हे टिकून ठेव बाळा, हे टिकून ठेव बळका. आणि खऱ्या अर्थानं असो बोलताना मी थोडा भावनिक झालो. भावनिक यासाठी झालो, मी बाप त्यांनी सांगावं, हरीशजी तुम्ही मला बोलवलं, एवढ्या लांबून मी आलो तुमच्या सगळ्यांसाठी बरं का, खरंच आलो. मला तुम्ही फोन करावा मी नाही यावा असं कधीच होणार नाही, कधीच होणार नाही. इथं काही पैशाचा विषय. त्यांना विचारा, मी आजपर्यंत त्यांना कधीच बोललो नाही एवढे पैसे मला पाहिजे तर मी येईन, कधीच नाही. ज्या दिवशी बोलन ना, खरा परमार्थ संपन माझा त्या दिवशी. तुम्हाला सांगतो, बाप त्यांनी सांगावा ज्यांनी बाप सांभाळावा. माझा बाप माझ्या सोबत आहे म्हणून मी बाप सांगतो बरं का. माझी आई मी सांभाळतो म्हणून मी आई सांगतो. नसते ज्यांनी बाप सांभाळला त्यालाच बाप सांगाय बोलवा, कुणाला बी नका बोलू बाप सांगायला. असो माय बाप. झालं माझं कीर्तन. गेला माझा शंभू राजा. लय मोठे संस्कार झाले होते शंभू राजावर. बरं 12 कधी वाजले हे बी कळलं नाही या नादात. हा शेवट गोड आहे ना, मला नाही जायचं पुढं, आम्हाला नाही, आम्ही दमलोयच की. झाले माझं कीर्तन. पण खऱ्या अर्थानं शंभू राजा गेला ना, अरे हात कापले होते, जीभ कापली होती, डोळे काढले होते, लालबुंद सळ्या घातल्या होत्या डोळ्यात आणि असे डोळे बाहेर काढले होते. कवी कलश बाजूला होता आणि औरंगजेब सांगत होता, ए कवी आता सुचते का तुला काही कविता. हा शंभू राजा सांगत होता, बोल ना कवी. औरंगजेबला कविता ऐकायची, सांग काय सुचतं का तुला. हे डोळे काढले ना, खाली नव्हते दुखवले डोळे, असा बघत होता शंभू राजा. आणि औरंगजेब सांगता, अरे हमारे राज्य में इस जैसा शौर्यवान पुत्र क्यों नहीं पैदा होता. ए नादानो, ए गुस्ताखो, अरे बघा ना हे जो तेज, काही तेज आलंय शंभू राजांच्या चेहऱ्यावर. अरे काय तेजस्वी झालाय बघ ना. डोळे वरतून वरती बघतोय, आपण सळ्या टाकल्या, डोळे बाजूला केले. अरे काय 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 जीवन आहे रे यांचं, काय जीवन आहे. अरे बघ ना याचा शेवट किती गोड होतोय. अरे आपला भी शेवट नाही रे व्हायचा. सांगा ना तरुणांनो. त्या तिथं विचारतोय, त्या आपल्या राज्यात या शंभू राजा सारखा पुत्र का नहीं जन्माला येत. अरे हमने आंखें निकाल दी इसकी, पर इसने आंखें नहीं झुकाई हमारे सामने. अरे हमने जबान काट दी इसकी, इसने 2 रहम के लफ्ज नहीं बोले हमारे सामने. हमने हाथ काट दिए इसके, इसने हाथ नहीं झुकाए हमारे सामने. हमने पैर काट दिए इसके, इसने घुटने नहीं झुकाए हमारे सामने. अरे सच में शेर है शेर, अरे छावा है शेर का. आणि मग कवी कलश सांगतोय औरंगजेबाला, औरंगजेब अरे तो झुकणार कसा. अरे नाही झुकत तो. अरे तो कुणाचा पुत्र आहे.
अरे हा शंभू राजा झुकेल कसा? हा शंभू राजा तुमच्या राज्यात कसा जन्माला येईल? अरे हा संभाजी राजा जन्माला येतो या महाराष्ट्राच्या कुशीत आणि छत्रपती शिवाजी राजांच्या वशीतच. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, हर हर. झालेली सेवा भगवान समर्पित करतो, अर्पण करतो. मला वाटतं हे जीवन गोड होण्यासारखं होतं. असं जीवन आपलं जीवन व्हावं, आपला शेवट गोड व्हावा. कधी अलगद निघून जावं तरी कुणाला नाही कळावं, हा शेवट गोड व्हावा. जाता जाता देवाचं नाव यावं, हा शेवट गोड व्हावा. जाता जाता धर्मासाठी काम करावं, हा शेवट गोड व्हावा. जाता जाता आपल्या घरात एक तरी वैष्णव निर्माण करून जावं, हा शेवट गोड व्हावा. आणि खऱ्या अर्थानं आजच्या अभंगाचं जसं जमेल तसं चिंतन केलं. जे काही बोललो माझे गुरुवर्य वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे यांची असणारी कृपा, जे काही बोललो गुरुवर्य वैकुंठवासी सदानंद गुरुजी आळंदीकर यांची असणारी कृपा, जे काही बोललो गुरुवर्य ज्यांच्यामुळे मी तो उभा आहे, आमचे वडील या ठिकाणी महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार. तुम्ही नुसतं गायन ऐकलंय, कीर्तन बिलय भयानक करते. शिवचरित्र उदरसेच हमारे तर पाहिलंय. आणि खऱ्या अर्थानं अजूनही 68 वय पण आवाजात 30 धारे. तुम्ही गायन ऐकलंय, लय थकलेत ते, दमलेत, आता नाही त्यांना होत, पण तरी मी घेऊन आलोय आज इकडे. अरे जी खऱ्या अर्थानं त्यांचं खरं धन्यवाद. एकदा साऊंड सिस्टीमसाठी टाळी वाजवा बरं, वाजवा. एकदा गायकांसाठी सगळ्यांसाठी वाजवा. वा वा. काय होतं, गायक कलाकार भावुक होणं हे लय कमी असतं, पण हे अंतकरणात कीर्तन ऐकतात म्हणून त्यांच्या डोळ्यात पाणी होतं खऱ्या अर्थानं. आणि खरंच त्यांचं हे जीवन त्यागाचं होतं. असं जरा जोरात टाळी वाजवत जाऊ. हो, वेळ झाला. हे 2 शिलेदार यांच्यासाठी टाळी वाजवा ना. खऱ्या अर्थानं चौकार लय भारी. हा, विनेकरी अगदी देखणे दरवर्षीप्रमाणे एकदम भारी. हा, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. हा, वाजवले का आता ते आमचे ते खऱ्या अर्थानं कोल्हापूर तुमचे हे जे जावं आहे शूटिंग, त्या शूटिंगसाठी टाळी वाजवा. ते पण कीर्तन दरवर्षी ऐकतात. त्यांचं माझ्या विशेष प्रेमी, असंच विशेष प्रेम असणार आहे. या ठिकाणी खरं सांगेल तुम्हाला, हे जे आयोजक करताय हरिदादा, तुम्ही मला एकदाही म्हणले नाही माझं नाव घ्या. हे तुमचं मोठं पण जरी असलं तरी माझं अंतकरणे म्हणून मी तुमचं नाव घेतलं. ऐका ना, तुम्ही सगळे मिळून त्यांना साथ देताय, सगळे मिळून करताय म्हणून एवढं मोठं काम होतंय. एकट्याचा खेळ नाही, या सगळे करताय. अजून हा कार्यक्रम असाच दिवसेदिवस वाढत जावा. त्यांनी मला एक इच्छा बोलून दाखवली की 7 दिवस तुमचं शिवचरित्र ऐकायचं, रोज कथेच्या स्वरूपात संगीत चरित्र. नक्कीच प्रयत्न करील, एखाद्या वर्षी जसा जमेल तसं नक्की येण्याचा प्रयत्न करील. मी तसा शब्द देत नाही, पण नक्की तुमच्यासाठी येईल. कारण की त्या पिढीमध्ये कार्यक्रम कीर्तन असतात, पण येईल तिथं बाकीचा काही विचार शून्य आहे. आणि नक्कीच तुम्हाला सांगतो, तो प्रसंग ती कथा ही वेगळ्या प्रकारची आहे, पण त्यात तुम हमको चाहिए, तो वो जमेगा नाही, तो वो जमनेवाला नाही गणित. चला ना भाई बाप, एकदा या आयोजकांसाठी टाळी वाजवा, गुलाबकारांसाठी वाजवा. मी येतानाच पत्रिकेत बघितलं होतं, तुम्ही मला पाठवलं ना, तुमचे आबीर आणि मी कबीर. खऱ्या अर्थाने सुंदर नाव ठेवलं बरं का, आबीर गुलाल उधळीत रंग. आणि खऱ्या अर्थानं हे कुटुंब आणि यशस्वी झाले तुमचं जीवन. खऱ्या अर्थाने ही जी मुलं आहेत, डॉक्टर आहेत, सर इथं आहेत, बाकी जीवनात काही नाही. हा शेवट गोड असतो बघा दादा, हा शेवट गोड असतो. असो, एक अधिक वेळ घेतला तुमचा, लई वेळ घेतला, मग एवढा वेळ घेतला म्हणून वाजवा आता माझ्यासाठी बी टाळी. बरं, आता तुम्ही एवढ्या वेळ मला सहन केलं या ठिकाणी. खऱ्या अर्थानं बाबा, तुम्ही या वयातही मला एक शब्दही बोलले नाहीत महाराज उरका म्हणून, नाही तर बाहेर गेलं मला लय गोदरेशील येतं. हे खऱ्या अर्थानं सगळ्यांनी खरं, ये पेड़ बुडे हुए ये फल नहीं दे सकते, लेकिन इनके प्यार की छाव जरूर देगे. प्रेमाची सावली देणारी माणसं आहेत. आणि एकदा धन्यवाद. माझ्यासाठी वाजवले ना टाळे. हा, आता तुमच्या स्वतःसाठी एकदा वाजवा बरं. हा, जसं स्वतःसाठी काम करता तसं गावासाठी, देशासाठी करा. एक गोष्ट राहिली फक्त, सोमनाथ दादा माझ्यासोबत आलेत. मी मगाशी सांगितलं त्यांची मुलगी कीर्तनकार आहे, यूट्यूबला आहे तिची कीर्तनं, जे टॉकीजला बी झाले. नाव घ्यायचा उद्देश वेगळा काही नाही, लहान आहे, 12वीला आहे, पण या वयात कीर्तन करते, ही गोष्ट खूप मोठी आहे. त्यासाठी खऱ्या अर्थाने सोमनाथ दादाचा हां झाले त्याची ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञाननाथ माऊली विठाल जय जय विठाल जय विठाल जय जय विठाल जय जय हा बोली विले कुरे वेडे वा कुरे बोत करा क्षमा अपराध महाराज नका बोली हा नाही विचारना दे करना करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे जाणे परा आखा पाया पैकी करा क्षमा
नाथ